तुकाराम मुंढे प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली। आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना चुकीची माहिती दिली गेल्याचा आरोप केला। महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना क्लीन चिट दिल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करत सभागृहात सादर कागदपत्रांमध्ये महिला आयोगाने पीडित महिलेचा छळ आणि मानसिक त्रास झाल्याचा ठपका ठेवल्याचे नमूद असल्याचे खोपडे यांनी सांगितले। बघूया काय म्हणाले कृष्णा खोपडे। तेच मी तुम्हाला सांगून राहिलो, ज्या महिलाले त्यांनी टॉर्चर केलं, ज्या महिलाले टॉर्चर केलं त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण विवरण त्या ठिकाणी लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली। परंतु दुर्भाग्य असं होतं का नागपूरचे आणि राज्याचे आपले नागपूरचे अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि त्याच्यामुळे त्या कारवाईवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ते प्रकरण दाबण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला आणि म्हणून हे संपूर्ण प्रक्रिया जो या 5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहे त्या संपूर्ण याची चौकशी मुख्य सचिवाकडून करावं अशी आम्ही मागणी। महिला कर्मचारी शासनामध्ये काम करतात, त्या सुरक्षित नाहीये, त्यासाठी काय तेच तर सांगून राहिलो बाई, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे। एखादा IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिलांनी तक्रार करावी ही पहिली घटना आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच सांगितलं का याची आम्ही शासनाने गंभीर नोंद घेतलेली आहे आणि या संदर्भात संपूर्णपणे कारवाई होणार। अजून काही कार्यालयात अशा घटना घडत आहेत पण त्यांच्यावर कारवाई होत नाही। या संपूर्ण प्रकरणाचे मी विषयावर बोलेल, परंतु हे संपूर्ण प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे, भ्रष्टाचाराच्या संदर्भात आहे। माननीय महापौर संदीप जोशी आणि महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट दाखल केला आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावं अशा प्रकारची मागणी केली। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।